नमस्कार मित्रांनो, विवाहित महिलांनी चुकूनही 7 दागिने घालू नयेत, अन्यथा त्यांचा नवरा गरिबी होईल. मित्रांनो, महिलेने मेकअप करणे खूप महत्त्वाचे आहे, ज्यासाठी महिला अनेक गोष्टी वापरतात, ज्यामध्ये दागिने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु मित्रांनो, काही दागिने असे आहेत जे महिलांना लग्नानंतर चुकूनही घालू नयेत, अन्यथा त्यांच्या पतीला अनेक वेदना आणि यासोबतच काही चुका आहेत जे महिलांना सहसा करतात, ज्यामुळे घर उद्ध्वस्त होते. म्हणून व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत नक्की पहा. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये असे म्हटले जाते की महिलांनी मेकअप केल्याने त्यांच्या पतीचे भाग्य वाढते. मित्रांनो, शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक विवाहित महिलांसाठी, तसेच मंगळसूत्र, कपाळावर सिंदूर आणि हातात बांगड्या, या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जर एखाद्या महिलेने त्यांचा योग्य वापर केला तर त्याचा पती श्रीमंत होतो. जर एखाद्या महिलेने तिच्या पतीच्या नावाने मेकअप केला तर तिच्या पतीचे आयुष्य देखील वाढते आणि त्याचे भाग्य देखील चमकते. परंतु जर तिने तिच्या मेकअपमध्ये असे काही दागिने घातले जे वस्तू मानले जातात, पुराणानुसार ते अजिबात शुभ मानले जात नाही आणि त्यांच्या पतीचे भाग्य खराब करतात. तर चला जाणून घेऊया की विवाहित महिलेने चुकूनही कोणते दागिने घालू नयेत. पण त्याआधी जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या चॅनल. पहिले मित्रांनो, आपल्या शास्त्रामध्ये कान टोचण्याच्या विधीबद्दल सांगितले आहे की कोणत्याही मुलीचे कान छेदन संस्कार फक्त तेव्हाच करावे जेव्हा मुलीचे वय विषम संख्या असेल, 3, 5, 7, 9, 11 वर्षे. त्याचप्रमाणे ते वाढत्या वर्षात केले पाहिजे. यासोबत देखील लक्षात ठेवा की जेव्हा मुलीचे कान टोचला जात असतील, तिचा डावा कान आधी टोचला पाहिजे. मुलीचा डावा कान आधी टोचणे खूप शुभ मानले जाते. यासोबत मुलींबद्दल शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की जर मुलीचे नाक टोचायचे असेल तर तिचे डावे नाक टोचले पाहिजेत. मुलीचे उजवे नाकही टोचू नये. असे केल्याने मुलीचे नुकसान होईल, दोष देखील येऊ शकतो आणि कुंडलीतही ग्रह देखील बिघडू शकतात आणि अनेक शारीरिक आजार देखील होऊ शकतात. प्रत्येक मुलीने तिचे कान आणि नाक टोचले पाहिजे, कारण त्यामुळे तिचे बुद्धिमत्ता शक्ती वाढते आणि लक्ष्मीची कृपा देखील त्यांच्यावर कायमच राहते. यामुळे त्यांच्या कुंडलीत दोषही नष्ट होतात. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की महिला आणि मुलीने कोणते कानातले घालू नयेत, ज्यामुळे ते मोठे पाप करतात. मित्रांनो, बाजारात अनेक प्रकारच्या कानातले उपलब्ध आहेत. त्यापैकी बरेच बनावट धातूपासून बनवलेले आहेत. अनेक माता आणि बहिणी विचार न करता हे दागिने घालतात. त्यांना याची जाणीव नसते, पण त्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जर तुम्हाला नवीन कानातले घालण्याचे आवडत असेल तर तुम्ही ते काही काळ घालू शकता, परंतु कानात किंवा नाकात बनावट धातू जास्त काळ ठेवू नका. जर तुम्हाला बराच काळ कानातले घालायचे असेल तर तुम्ही फक्त चांदी किंवा सोन्याचे कानातले वापरावे. जर तुम्हाला कानातले किंवा नाकातले इतर कोणत्या धातूचे कपडे घालायचे असतील तर तुम्ही फक्त चांदी किंवा सोने वापरा. जर तुम्ही कुंडल धारण केले तर तुम्हाला ते वापरताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि तुमचे नशीब बिघडण्याची शक्यता असते आणि तुमच्यावर अनेक प्रकारचे ग्रहदोष देखील लादले जाऊ शकतात. जर विवाहित महिलेने कोणते बनावट धातूपासून बनवलेले कुंडली धारण करतात तर त्याच्या पतीच्या नशिबावर खोलवर परिणाम दिसून येतो. त्यांना गंभीर आजारही होतात. यासोबतच आम्ही तुम्हाला हे देखील सांगतो की कोणत्याही मुलीने किंवा महिलेने कधी तिच्या कानाचे आणि नाकाचे छिद्र रिकामे ठेवू नये. जर तुमच्याकडे कुंडल नसेल तर तुम्हाला नियमाचे झाड धारण करावे लागेल. ते घेण्यासाठी कानात किंवा नाकात लहान काठी घाला, पण ते कधीही रिकामे ठेवू नका. तुम्ही तुमच्या वडिलांना किंवा आजींनाही म्हणताना ऐकले असेल की कान किंवा नाकाचे छिद्र कधी रिकामे ठेवू नये, अन्यथा ते अपत्य ठरते. दुसऱ्या
क्रमांकावर मित्रांनो, आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्याच्या वस्तूचा वापर करणे हे सर्वात मोठे पाप असते. विशेष जर एखादी विवाहित स्त्री तिच्या पतीचे वस्तू किंवा मेकअप दुसऱ्या महिलेकडून मागते आणि ते वापरते, जसे की जर एखाद्या शास्त्राने दुसऱ्या महिलेकडून उधार घेतलेल्या कानातले घेतले, ते एक गंभीर पाप आहे आणि ते त्याचे विवाहित खराब करू शकते आणि तुमच्यावर अनेक पापे लादू जाऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही दुसऱ्या कोणाचेही मंगळसूत्र वापरू नये, अन्यथा तुमच्या वैवाहिक जीवनातील खूप वाईट परिणाम दिसू शकतात. विशेष जर तुम्ही दुसऱ्या महिलेकडून उधार घेऊन सिंदूर, बांगड्या किंवा कानातले घातले तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही या गोष्टी कोणाकडून घेऊ नयेत किंवा तुमच्या मेकअपच्या वस्तू दुसऱ्या कोणालाही देऊ नयेत. 3रा क्रमांक, विवाहित मैत्रीण महिला त्यांच्या पायाच्या मधल्या 3 बोटावर अंगठ्या घालतात. मित्रांनो, स्त्रिया केवळ शोभेसाठी अंगठ्या घालत नाही, तर शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की अंगठ्या घातल्याने पतीमधील प्रेम वाढते आणि त्यांच्या नात्यात नेहमी गोडवा राहतो. ज्या स्त्रिया अंगठ्या घालत नाहीत त्यांच्या पतीचे हवा कमी होत जाती. यासोबत शास्त्राचे म्हणणे आहे की आजकाल बदलत्या फॅशनच्या युगातील अंगठ्या घातल्याने थायरॉईडचे शक्यता कमी होते आणि गर्भाशयातली रक्ताभिसरण योग्यरित्या होते. महिलांनी या गोष्टी घालण्यास लाज वाटते आणि त्या घालणे टाळतात, पण त्यांना हे माहीत नसते की या गोष्टी घातल्याने त्यांच्या आयुष्यातील येण्यापूर्वीच अनेक समस्या टाळल्या जातात. यासोबतच मित्रांनो, तुम्ही नेहमी तुमच्या पायातील चांदीच्या धातूपासून बनवलेल्या चांदीच्या अंगठ्या घालाव्यात. जर पायाचे अंगठी माशांच्या आकाराचे असेल तर ती सर्वात प्रभावी आणि प्रभावशाली मानली जाते. जर तुम्ही मासे आणि घंटा असलेली अंगठी घातली तर ती देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न होते. मित्रांनो, तुम्ही घरात ते पाहिले असेल, आमच्या आजी देखील पायाच्या अंगठ्या आणि घंटा असलेल्या पायात घालतात, कारण घंटा वाजवण्याचा आवाज देखील लक्ष्मीला आकर्षित करतो. अशा घरामध्ये देवी लक्ष्मीचा नेहमी वास असतो. क्रमांक 4, मित्रांनो, दागिन्याप्रमाणेच कपडे देखील व्यक्तीच्या नशिबाशी संबंधित असतात. आपण दररोज घालतो त्या कपड्याचेही काही नियम असतात आणि काही चुका अशा असतात ज्या जर महिला करतात तर त्यांच्या घरात गरिबी येते, पण त्यांनी याची अजिबात जाणीव नसते. ते म्हणतात की आपण काही चूक केलेली नाही, पण नंतर आमच्या घरात आशीर्वाद नाही. मित्रांनो, कपडे माणसाच्या व्यक्तिमत्वात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. कपडे केवळ शरीर झाकत नाहीत, तर आपले चारित्र्य, वर्तन आणि आत्मविश्वास देखील प्रतिबिंबित करतात. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीची ओळख त्यांच्या कपड्यावरून होते आणि त्यांचे सध्याचे आयुष्य कसे चाललेले आहे हे देखील त्यांच्या कपड्यावरून कळू शकते. आजच्या युगात नवीन फॅशनीमुळे बरेच लोक फाटलेले जीन्स घालू लागले आहेत आणि अनेक वेळा त्याच्या कपड्यामधून धागे बाहेर पडू लागतात, परंतु ते दुरुस्त न करता वापरतात. या चुका महिलांनाही दिसतात. ज्योतिषशास्त्रानुसार असे कपडे घालणे खूप अशुभ मानले जाते. फाटलेल्या कपड्यामुळे शुक्र ग्रह प्रभावित होतो आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनेसाठी तो जबाबदार असतो. ज्योतिषशास्त्रानुसार फाटलेले कपडे घालणे शरीराची क्षमता आणि ऊर्जा नष्ट होते, त्यामुळे आपले शरीर अनेक प्रकारच्या आजाराचे ग्रस्त होते. शुक्र ग्रहाच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी तुम्ही फाटलेले कपडे घालणे टाळावे आणि महिलांनी घरी असणे हे कपडे घालणे टाळावे ज्याचे धागे बाहेर पडले आहेत किंवा ते कुठून तरी खराब झाले आहेत. अशा कपड्याचे त्वरित दुरुस्ती करावी. तसेच जर तुमचे कपडे खूप जुने झाले असले तर ते घालून थांबवावे, घराबाहेर फेकून द्या. फाटलेले जुने कपडे घातल्याने तुमचा आत्मविश्वास कमी होतो, गरिबी तुम्हाला कधी सोडत नाही. याशिवाय मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवावी की शनिवारी
दुपारी कधी नवीन कपडे खरेदी करू नका आणि रात्री कधी घराबाहेर नवीन कपडे ठेवू नका, अन्यथा त्यामध्ये नकारात्मक ऊर्जाचा वास करेल. जर तुम्ही ते घातले तर तुमच्या जीवनावर खूप वाईट परिणाम होतो. महिलांनी चुकूनही दागिने वापरू नका असे सल्ला बऱ्याचदा धार्मिक, पारंपरिक किंवा ज्योतिषशास्त्राशी संबंधित कारणावर आधारित असतो. अशा प्रकारचे विधान नेमके कोणत्या दागिन्याबद्दल आहे हे स्पष्ट झालेच अधिक माहिती देता येईल, पण काही सामान्य उदाहरण पाहून. लोखंडाचे दागिने. काही ठिकाणी लोखंडाचे दागिने नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असा समज असतो. तुटलेले किंवा खराब झालेले दागिने. अशा दागिन्यांचा वापर अशुभ मानला जातो. इतर कुणाच्या मृत्यूनंतर मिळालेले दागिने. काही ठिकाणी यांना पूर्वजन्मीचा दोष जोडले जातात, म्हणून अशा दागिन्याचा वापर टाळावा असा सल्ला दिला जातो. मित्रांनो, ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिले जात आहे. तुमच्या श्रद्धेनुसार वास्तुशास्त्रातील उपाय वापरून पहा. व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.